बातमी मागील बातमी शोधणाऱ्या आपल्या रायगड यशोभूमी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. रत्नागिरी टाइम्सला यापूर्वी म्हणजे 28 तारखेच्या पूर्वी ज्या काही तोडक्या मोडक्या बातम्या प्रसिद्ध झाल्या, विशेषतः 6 तारखेच्या मोर्चानंतर जी बातमी प्रसिद्ध झाली त्यावेळेला त्यांनी अतिशय हा नरपुंगव कोण असं इथल्या एका मंत्र्याला त्यांनी उद्देशून बोलले होते. परंतु त्यानंतर काय झालं कळत नाही. कुठे रत्नागिरी टाइम्सच्या भाषेतच शब्द असायचं, गॉचमॅट कुठं झालं तेच कळत नाही. आणि गॉचमॅट म्हणजे कुठे काही हे झालं, तडजोड झाली आणि त्याच्यानंतर अचानकपणे 28, 29, 30 आजचा 3रा दिवस आहे की या आंदोलनाच्या विरोधात बातम्या यायला सुरुवात झाल्या. आंदोलनाच्या विरोधात बातम्या का देता असा आमचा आरोप नाही, पण जे काही सत्य असेल ते आपण छापा. आंदोलनकर्त्यांचं जे मत आहे तेही आपण छापलं पाहिजे. वृत्तपत्र, आम्ही सुद्धा वृत्तपत्र चालवले आहेत, आम्ही सुद्धा पत्रकार म्हणून काम केलेलं आहे. वृत्तपत्र हा लोकशाहीचा 4था खांब आहे, तो आपण शाबूत करा. या 4थ्या खांबाला रत्नागिरी टाइम्सनी कृपया कीड लागू देऊ नये, एवढीच आमचं म्हणणं आहे. तर तुम्ही एक व्यासपीठ स्थापन करा. कंपनीचे तज्ज्ञ, केंद्रातले तज्ज्ञ, इथलं तज्ज्ञ प्रशासन आणि आम्ही आंदोलनकर्ते आपल्या समोर एकत्र बसायला तयार आहोत. आणि कृपा करून असे गैरसमज पसरवण्यापेक्षा आणि पेपर संपतोय म्हणून वाटण्यापेक्षा किंवा काही पेटे आणि खोके मिळून आपण बातम्यांना मोका देण्यापेक्षा आपण एक करावं की लोकशाही राखावी. या जनतेचं कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रशिक्षण वर्तमानपत्राने करायचं आहे. सत्य बाजू मांडावी, म्हणजे दोन्ही बाजू असाव्यात. जर या कंपनीने, लक्ष्मी ऑर्गॅनिकने जे काही निवेदन दिलं असेल ते तसंच्या तसं छापा. त्याच्यामध्ये आपले शब्द टाका असं आमचं म्हणणं नाही. टाकायचं असेल तर मराठी भाषेला जे काही अभिप्रेत चांगला आहे ते करा. परंतु अशा शब्दांनी कुणीच उगा धुळवड उडवली, धुळवड शिमग्याला उडवतात ती आमची दरवर्षी आम्ही उडवतो. उडवायची असेल तर या कंपनीचीही धुळवड उडवायला कोकण नागरी संघर्ष समिती कमी करणार नाही, एवढं लक्षात ठेवावं. हे रत्नागिरी टाइम्सला जाहीर आव्हान आहे आमचं.